महायुती असो किंवा महाविकास आघाडी, शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जितक्या जागांसाठी आग्रह धरलाय त्यावरून दोन्ही गटांना मोठा भाऊ होण्याची इच्छा असल्याचं स्पष्ट आहे। संजय राऊतांनी महाविकास आघाडीमध्ये 23 जागा मागितल्यानंतर शिंदे गटानं सुद्धा महायुतीमध्ये 22 जागांसाठी आग्रह धरलाय। बघूया एक रिपोर्ट। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये शिवसेनेचे दोन्ही गटांनी फॉर्म्युला आधी जागांवर दावा केलाय। काल ठाकरेंच्या शिवसेनेला 23 जागा हव्यात असं संजय राऊत म्हणाले, तर आज शिंदेंची शिवसेना परंपरेप्रमाणे युतीत 22 जागांसाठी आग्रही असेल असं खासदार प्रतापराव जाधवांनी म्हटलंय। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 23 तर भाजपनं 25 जागा लढवल्या होत्या। यापैकी शिवसेनेचे 18 खासदार जिंकले होते। सध्या त्या 18 खासदारांपैकी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 13 तर उद्धव ठाकरेंकडे 5 खासदार आहेत। मात्र महायुतीत आता अजित पवारांचा गटही सहभागी झाल्यानं जागांचा पेच वाढू शकतो। आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत, परंतु त्याच्याच बरोबर इतर पण काही जागा ज्या उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत, त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय। इलेक्टिव्ह मेरिट पाहूनच मला वरचे नेते लोक त्या ठिकाणी मतदारसंघाची वाटणी करतील। आम्ही मागच्या वेळेस शिवसेनेनं जेवढ्या जागा जिंकल्या होत्या आणि शिवसेना बाळासाहेबांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहे, बाळासाहेबांचं नाव आमच्या सोबत आहे, बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना आमच्या सोबत आहे आणि बाळासाहेबांना मिळालेली धनुष्यबाण निशाणी आमच्या सोबत आहे। म्हणून मागच्या वेळेस धनुष्यबाण निशाणी घेऊन ज्या ज्या मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार लढले तेवढा मतदारसंघ आम्हाला मिळाले पाहिजेत, हा आमचा त्या ठिकाणी आग्रह राहील। पण त्याच्यावरही वरिष्ठ लोक निर्णय घेतील। इकडे महाविकास आघाडीमध्येही अद्याप फॉर्म्युला ठरलेला नसला तरी संजय राऊतांनी 23 जागांची मागणी केली आहे, ज्यामुळे काँग्रेसचे संजय निरुपम आणि राऊतांमध्ये वादही रंगला। तर काल पुण्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये भेट झाल्याची माहिती समोर आली आहे। वंचित आघाडीनं 2019च्या लोकसभेत अनेक जागांवर आघाडीला धक्का दिला होता, त्यामुळे यंदा महाविकास आघाडी आणि वंचित या 4ही पक्षांना समसमान जागा द्याव्यात अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। आम्ही 23 जागा लढणार हे अत्यंत काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासानं सांगतो। आता काही लोक महाराष्ट्रातले काही टिप्पणी करत असतील, पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आम्ही दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी आम्ही संवाद साधतो। शिवसेनेनं 23 जागा या आधी लढलेल्या आहेत वारंवार सातत्यानं। 18 आमच्या लोक निवडून आले, त्यातले काही लोक पक्ष सोडून गेले। त्या 23 जागांवर शिवसेना लढणारच आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे। या देशामध्ये महाविकास इंडिया किंवा महाविकास आघाडीचा जिंकेल त्याची जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाही। बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत, किंबहुना अशा प्रकारे हुकुमशाही विरुद्ध एक मजबूत आघाडी उभी राहावी या देशाच्या, या भूमिकेवर बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत ठाम आहेत। बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा आणि त्यांचे विचार त्या सभातून व्यक्त झालेले पाहिले असं ते आमच्यापेक्षा प्रखरतेनं या लढाईमध्ये उतरलेले आहेत। युती आणि आघाडीमध्ये यंदा पहिल्यांदाच 3-3 पक्ष आल्यामुळे मित्र पक्षांना किती जागा मिळणार, त्यांची भूमिका काय राहणार याची अद्याप चर्चाही सुरू झालेली नाहीये। बच्चू कडूंची प्रहार संघटना, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबतच आठवलेंची रिपाई आणि जानकरांच्या रासपला किती वाटा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।